नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ना उरलेल्या चपातीपासून अगदी पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही एकदा जर बनवला ना तर पहा इतका आवडीने पुन्हा पुन्हा बनवाल आणि लहान मुलेसुद्धा खूपच जास्त आवडीने खातील आणि यापुढे आपली एकही चपाती वाया जाणार नाही. तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी खूप भन्नाट आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये 1-2 चपात्या तरी शिल्लक राहतातच किंवा मग चपाती असली तर भाजी संपते. मग अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर सर्वात आधी इथे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. जसे की इथं मी घेतलेलं आहे कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, कांदा, कोबी आणि शिमला मिरची. या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा चिरून घ्यायच्या आहेत. कोबी असं उभ्या आकारामध्ये आपल्याला पातळसर चिरून घ्यायचा. त्यानंतर कांद्याला सुद्धा चिरून घ्यायचा आहे. अगोदर याची साल काढून घेऊया आणि कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये पातळ असा चिरून घ्यायचा आहे आणि चिरल्यानंतर कांदा आपल्याला असा सुट्टा करून घ्यायचा आहे. यानंतर इथे आपण शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरचीसुद्धा आपल्याला उभ्या आकारामध्ये पातळसर अशी चिरून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भाज्या ॲड करू शकता. जसे की गाजर असेल किंवा कोणत्याही ज्या काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. सर्व भाज्या आपण व्यवस्थित अशा चिरून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला उरलेल्या चपात्या घ्यायच्या आहेत. ताज्या चपात्या घ्यायच्या, जास्त शिळ्या चपात्या अजिबात वापरायच्या नाहीत. तर चपाती घेतल्यानंतर पहा याची अशी गुंडाळी करून घ्यायची आहे, म्हणजे चपातीची घडी करून घ्यायची आणि यानंतर चपाती पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सुरीने चिरून घ्यायची आहे. पहा संपूर्ण चपाती आपण व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे आणि याचे असे नूडल्स तयार झालेले आहेत. पहा लांबसडक असे याचे नूडल्स तयार झालेले आहेत. तर आज आपण चपातीपासून नूडल्सच बनवणार आहोत, ते सुद्धा अतिशय पौष्टिक. चला तर यानंतर गॅसवरती कढई ठेवूया. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी घालायचे. जिरे मोहरी छान असे तडतडू द्यायचे. त्यानंतर चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. याला तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता आणि हिरवी मिरची घालायची. तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता यामध्ये आपण उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदासुद्धा हलकासा लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेऊया. कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून झाला की यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. पहा इथे कांदा हलकासा असा लालसर होईपर्यंत परतवून घेतला. आता याच्यामध्ये चिरलेली शिमला मिरची आणि कोबी घालायचा आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. या भाज्या आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्या की आता याच्यामध्ये ना आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या भाज्या परतत असतानाच यामध्ये मीठ घातलं की काय होतं, भाज्या पटकन अशा शिजल्या जातात. मीठ घालून आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अगदी पूर्णपणे या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत, हलक्याशा कच्च्या ठेवायच्या आहेत. भाज्या छान व्यवस्थित अशा आपण इथे पहा परतवून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये ना आपल्याला 1 चमचा थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. तिखट तुम्हाला जितकं आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये तिखटचा वापर करू शकता. लाल तिखट घालून मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे शेजवान सॉस घालायचा आहे, म्हणजे शेजवान चटणी असते ती घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जे काही सॉस आवडतात ते सॉस तुम्ही इथे वापरू शकता. जर तुम्हाला शेजवान सॉस वापरायचा नसेल तर नाही वापरले ना तरीसुद्धा चालेल. सॉस घालायचं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चपातीचे जे काही नूडल्स बनवले होते ते नूडल्स घालायचे आहेत. सर्व नूडल्स घालून पहा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असे एकजीव करून घेऊया. नूडल्स यामध्ये आपल्याला 1-2 मिनटं व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. तर मंडळी, बऱ्याच वेळा पहा लहान मुलांना आपल्याला बाहेरचं खायला मागतात. त्यांना बाहेरचं अनहेल्दी आणि मैद्याचे पदार्थ देण्यापेक्षा तुम्ही घरीच चपातीपासून हे पौष्टिक असे नूडल्स लहान मुलांना बनवून देऊ शकता. घरी बनवल्यामुळे स्वच्छही बनतं आणि पौष्टिकसुद्धा बनतं आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा असे पौष्टिक असे चपातीचे नूडल्स एकदा नक्की बनवून पहा. बनवायलाही सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. पहा असे लांबसडक नूडल्स दिले ना मुलेसुद्धा खूप छान आवडीने हे नूडल्स खातात. 1-2 मिनटं आपण याला व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हलकंसं असं याला मिक्स करून घेऊया. पहा झटपट असे आपले इन्स्टंट आणि पौष्टिक चपातीपासून
हे नूडल्स तयार झालेले आहेत। तुम्हाला आपली आजची ही रेसिपी आवडली असेल याची मला खात्री आहे। कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलवर नवीन आला असेल किंवा मग चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक आणि पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडल्याशिवाय राहणारच नाही, इतक्या भन्नाट आहेत। चला मग मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। तुमचा प्रतिसादसुद्धा माझ्यासाठी खूपच मोलाचा असतो। चला तर मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग, बाय बाय।